हॅलो हाय मित्रांनो, सेंट फिलिप चर्च छत्रपती संभाजीनगर लहान थोरांसाठी असलेल्या चर्च या स्पर्धा च्या सुरू होत आहेत. या स्पर्धा हे बघा, बायबलचे कॅरेक्टर्स, फॅन्सी ड्रेस लवकरात लवकर मैदानावर उपस्थित व्हायचे आहे. आणि सर्व पार्टिसिपेंट युथ महिला मंडळ, संडे स्कूल, आणि हा सर्वांनी लवकरात लवकर छोटा डेव्हिड ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. बाळासाहेब काय बनलेले तुम्ही? फॅन्सी ड्रेस या ठिकाणी आलेले आहेत. सर आंटी काय बनलेले आहे तुम्ही? हन्ना हन्ना, शिमोन हन्ना थँक्यू. शिमोन शिमोन, बाळासाहेब तू काय बनलेली आहे? एंजल. नाईस. शंभरोनी स्त्री. अच्छा. मी नामी रूट आणि अर्पा यांची सासू आहे. मी योहान बनलेला. योहान. अजून थँक्यू. तुम्ही आपल्या लाईन मध्ये उभं राहायचंय आणि आपला नंबर आल्यावर जे पात्र बायबल मधील आपण साकारणार आहात त्याचे वचन आणि त्या पात्राचं नाव एका मोठ्या आवाजामध्ये सादर करायचंय. एका स्पर्धकाने एकदा सादरीकरण करायचंय. सर्व स्पर्धकांना सूचना देण्यात येत आहे. एका स्पर्धकाने एकदा सादरीकरण करण्यात येत आहे. येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल कुणाला दूतांकडून कळलं, कुणाला ताऱ्याकडून कळलं, परंतु असेही काही पवित्र लोक होते की ज्यांना ख्रिस्ताला पाहताच ख्रिस्त आहे हे जाणवलं. आणि त्यामध्ये विशेष करून शिमोन, त्यानं बाळाला हातावर घेताच त्यांना जाणीव झाली की हा तारणारा जन्माला आलेला आहे. आणि त्यानं हे म्हटलेलं आहे की हे प्रभू, आता तुझ्या दासाला शांतीने जाऊ दे. लूक 2. प्रभो आपुल्या वचनात तू आपुल्या दासाला आता आपुल्या दासाला शांतीने जाऊ देशी तू तरता. शिमोन. आणि ही आहे हन्ना. लुक वर्तमान 2 मध्ये शिमोन आणि हन्ना. मी हन्ना आहे माझं नाव, आणि मी 84 वर्षाची आहे. मंदिरामध्ये राहून मी उपवास प्रार्थना करून मंदिराची सेवा करते. बाळाचं दर्शन आणि प्रभूंनी सांगितले आहे की तुम्ही शांतीने जा म्हणून. होय. प्रभू आपुल्या वचनाने तू आपुल्या दासाला आता आपुल्या दासाला शांतीने जाऊ देशी जाऊ देशी तू त्वरिता. कारण तव जे कारण ते तू सिद्ध कराय प्रभू केले. तेव्हा माझ्या नयनाने दीन दयाळा पाहिले. पाठ करत आहे. हे प्रभू, तुझ्या दासापासून पुढे जाऊ नकोस. ये, तू तुझ्या दासाकडं ये आणि स्वीकार कर. उत्पत्ती 18. नामी याचा रोल करत आहे. रूत याचा पहिला अध्याय आणि 16 वचन. नामी आपला पुत्र महलन आणि किल्लोन यांचा मृत्यू झाल्यानंतर आपली सून अर्पा व रूत यास म्हणाली की तुम्ही आपापल्या माहेरी जाऊन राहा.
त्यापैकी आरपाने आपल्या सासूचे चुंबन घेऊन ती माहेरी निघून गेली. पण रूत आहे ती आपल्या सासूजवळच राहिली. ती म्हणाली की मला घरी माघारी जाण्याचा आग्रह करू नका. तुम्ही जेथे जाल तेथे मी येईल, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहील. तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव. अशा प्रकारे रूत आपल्या सासूला धरून राहिली. योहान वर्तमान याचा 4था अध्याय आणि 7व्या वचनामध्ये येशू तिला म्हणाला मला प्यायला पाणी दे. 9व्या वचनामध्ये शमरोणी स्त्री येशूला म्हणाली की आपण यहुदी, मी शमरोणी, आपण माझ्याकडे पाणी मागता हे कसे बरं. 18-15 मी हसलेच नाही, मी आहे सारा. डेविड ने गोल्यात को घुमा घुमा कर मारा. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आज मी योसेफचा दुसरा देवदूत बनले आहे. योसेफा, दाविदाचा पुत्रा, भिवू नको व मागे पुढे बघू नको, कारण मरियेला पुत्र होईल आणि तू त्याचे नाव येशू असे ठेव. ती गर्भवती होईल. पश्चाताप स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली की प्रभू मार्ग समर्थ करी. प्रभूचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा. धन्यवाद. मुली शोध घेऊन 3 ते 5. मला येऊन सांगा. येशूने माझ्या श्वास टाकला आहे, तो शेवटपर्यंत मी टिकून राहणार आहे. आता ऐका मी तुमच्यातून व्हेरी गुड.